हॅलो 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 बाबा लंबू शेट हॅलो आवाज सर्वांना येतोय ना? ए लंबू शेटला भागव लंबू या शेट ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकर आपले मी मायबापाच्या प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसरा फेरीचा ए, मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा बघा कुठं ठिणगी टाकायची राजेश बुवाला चांगलंच माहिती आता कशी आग लागली बघा आता कशी आग लागली लागली ना बुडाला झाला ना बुवाला आणि मला लालच करायची होती बोल मला म्हणूनच मुद्दा बोलून गेलो होतो म्हणूनच कांदा टाकून गेलो होतो बुवा कारण कांदा टाकल्यावर त्याच्यात रॉकेल वगैरे भडका कसा उडवायचा राजेश बुवा चांगलाच माहिती बुवा म्हणून तुम्ही मोठमोठे काय करा अरे मी भीक पण नाही घालत तुम्हाला मी तुम्हाला भीक पण नाही टाकत बुवा काय म्हणतात का विषय काय मित्रांनो एक म्हणून नमनाचा विषय मी नमनाला काय माझा विरोध आहे या रंगमंचावर काही नमन होत नाही हे वर्षभर घराला झोपून कुठं तरी शफीप्रिया साधन झालं की हे बांधले येणार आणि ऐकत क्रेडिट घेणार नमनाचं मग बाकीचे गोवा नमन करणार ते काय येड आहे ते काय नमन करणार नाही ते त्यांच्या भाडीत नमन का नाही करणार बाकीचे पण भाऊ ऐकतात दुरीवाले सुशांत गराटे असतील देवेंद्र जीवन भाऊ आहे हे गोवा नमन करत नाहीत मग ते त्यांच्या भाडीत नमन काय करत ह्यांच्या बापसाने कधी नमन केलं होतं ह्यांनी कधी नमन केलं होतं सांगा मला हा बुवा कधी नमन दिसलाय तुम्हाला खरं सांगा ना हा बुवा नाच सोडून कधी नमनात बुवा दिसलाय का याला बघितलं ह्याला मावशी म्हणून ह्याची दाढी दिसे ना ह्याचा दिसायला तिथं मध्ये गॅस काढून टाकला याला मावशी करा याला साडी नेसला लावणी काय नाचाला गौतम पाणी पुढे गेला मुद्दा हा खाली गौतमीच्या पुढे ह्याला घेऊन ठेवला होता हा गेला बघून घाली पडत याला साडी नेसला याला लावा नमन करा तू ऐकता येणार तुम्ही बुवा मला आज बुवा तुम्ही आणि म्हणतात तुमच्या बापसा कधी तुझ्या खानदान अरे राजेश बुवा काही नमन करू शकत नाही यंदापासून नमनात जातोय बुवा राजेश बुवा यंदापासून सांगतोय आज शब्द देऊन घ्या मित्रांनो यंदापासून राजेश बुवा नमनात जातोय आणि मी येणार आहे आज एवढ्या शक्तिवाल्यांच्या गर्दीत या मुंबई रंगमंचावरती मित्रांनो 14 कार्यक्रम लागले आजचा करतोय तो 8 वाजून 6 बाकी आहे येणार मी ही लोक काय ठेवणार येडी आहेत तुम्ही मोठं शान फक्त मला सांगणार तुमचं 25 लागले अरे तुझ्यावाला कोण जिताचा राहिलेला पण शक्तिवाल्यांच्या गर्दीत 14 बारा राजेश बुवा लागले राजेश बुवा येणार आणि म्हणतात नाच कुटीला बुवा अरे अशा धमक्या का मला नाही द्यायच्या नाच कुटीला 6:30 वाजता ज्यांचा लावला ना तुमच्या 6:30 पिढ्या खाली यायला लागतील राजेश बुवा नाच कुटीला लावायला बुवा एवढा हलका वाटला एवढा हलका राजेश बुवा तुम्ही बोलून आणि मला काय म्हणायचं मित्र माझा नमनाला विरोध आहे काय माझा विरोधच नाही ऐकतं क्रेडिट ह्या माणसाला काय घ्यावं वर्षाच्या 12 महिने जी पोरं अशा नमनासाठी मरमर मारताय कामाची नोकरी धंदे सोडून जागरण करून नमन करताय त्याचा क्रेडिट ह्या माणसाने घ्यावं आणि कोणी द्यावं एवढा कोण बुवा तुमचा बांधील नाही राहिलेला राजेश बुवा तर नाहीच नाही बुवा आणि राहिला मुद्दा बुवा माझा नाच घोटीला लावायला अख्खं तुमचं खानदानी तर उतरायला पाहिजे बुवा कारण मी अशा पोकळ्या धमक्या देणाऱ्यांना माझी भीक पण नाही टाकत बुवा आणि म्हणून विषय आहे प्रश्न उत्तराचा चला कारण काय मित्रांनो लोक म्हणतात टाळ्या वाजवत नाही लोक म्हणतात शिटे वाजवत आहेत मला बुवा त्याची गरज पण नाही आज ही लोक काय तुमचं इथे एकटं पासलं नाही म्हणलं बाय तिथं कुठेतरी थोडाफार राजेश बाबाला झालीचा वाटा असेल ना बुवा म्हणून हाऊसफुलचा बोर्ड लागलाय एकटं पासलं म्हणलं काय रे बोलणं राजेश खरं सांगा मित्रांनो माझी काय पहिली वाली मला आवडली नाही काय रे आवडली नाही मी कुठं म्हणतो मी राहुल देशपांडेचा भाव आहे मी कुठं म्हणतो मी लता मंगेशकरांचा माणूस अरे पण मला अभिमान आहे खास माझी नावं तुम्ही कुठल्या माणसांसोबत जोडून घेऊन ठेवले बघा बुवा हाय राजेश बुवा हाय राजेश बुवा काय ह्याचा आणि त्याचा नॉनसेन्स श्याम या टाकी उतरून बुवा म्हणून सांगतोय आणि सांगून गेलो ना 1 महिन्याला वाली तुमच्या बहिणा मला पण सांगायचंय कोण आहेस नक्की बुवा आहेस कोण 25,000 रुपये सोपानी तेवढाच बोलायचा 25,000 एवढाच बोलायचा बुवा 26,000चा म्हणजे आकडा वाढवायचा नाही परत नाहीतर श्याम काय सांगून टाकेल बुवा म्हणून म्हणतोय एवढं मोठे शाहीर आहे माझ्या गावाला उत्तर दिला माझ्या गावडीचा भाग दिला चालीच येत नाही काय करतील आल्या फक्त गाऊ नका असं गण म्हणतात माझा चुकीचा काय ना बोलणार माझा गण तुम्हाला आवडला नाही अरे निर्गुण निराकार जो अंगसंग वस्ता आहे जळी शळी काष्टी पाशाणी जो अव्यक्त निराकार आहे अव्यक्त निराकार त्याचं रूप आहे त्याला आकार नाही ज्याला रंग नाही ज्याला ओंकार नाही त्या गणपती बाप्पाचा गण गायला तुम्ही चुकाच काढा गेल्या वर्षी बोललो ना आणि आता पण त्या कोकणाच्या गाण्याची चूक करताय म्हणतात तुम्ही 14 विषय हे बोलणं तुम्हाला कोकणाचं गाणं राजेश भाऊचं आवडत नाही
आवडत नाही? आता 4 महिन्यात 2 मिलियन क्रॉस झाले. लोक एडी आहे तुम्ही मोठं शायना म्हणून टोपी घालत नव्हतं. हे टोपी घालून लोकांना टोप्या लावताय. पण आता घातले काय सांगितलं, ह्या टोपीचं क्रेडिट घ्यायचं नाही. त्याचा तिथं मशाल घ्या गाडी टोपी घालाय म्हणतात. लाज कसली आता घातली ना, आता कसा दिसतोय, कसं दिसतोय तर म्हणून ह्याच्यापेक्षा ते मला दिसतोय. आणि म्हणून चला आता विषय कसा ऐका गोवा कधी काय मागशी म्हणतात ना, काय म्हणतात तुम्ही अंडा ओढून ठेवता, मला पण आता बघायचंच आहे. मी पण म्हणतो आपला जरा जाऊ दे आपला, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या चुका काढायच्या बरोबर ना, तुम्ही दुसऱ्याला नाव मोठे ठेवायची आणि तुमच्या चुका आम्ही नाही काढायची. म्हणजे आम्ही येडं ना, आम्ही येडं. तर तुम्ही 25,000 रुपये दाढी काढताय, मी आज गावावर 30,000 रुपये झाले. तुमच्यापेक्षा 5,000 रुपये राजेश मला जास्तच आहेत गोवा, आहेत ना. 12 25 करा 30 करा, राजेश मला पण 14 आहे. तुमच्यापेक्षा 11 कमी आहेत. पण का तुरावाला कमी नाही, शक्तिमानांच्या गतीत 14 12 करणार राजेश भाऊ शक्तिमाला पण पहिला काय येड आहेत लोक, ठेवणार येड आहे. आज प्रत्येक बारी हाऊसफुलचा बोर्ड लागतोय, लोक बघायला येडी आहे. आता तुम्ही मोठं शान, तुमची आग नाही, तुमची हो द्या, तुमची पिवळी हो द्या, खाली लाल हो द्या, मला फरक नाही बुवा त्याच्याशी. आणि मी सुमानात पण नाही बुवा तुम्हाला, हे पण तुम्हाला सांगतो. आणि वयाच्या 30व्या वर्षी, वय वर्ष आहे माझं 30, तुम्ही हा वेळेला 42 वर्षाचं, वयाच्या 30व्या वर्षी या माझ्या रसिक बायकोकडे राजेश भाऊला नाव रूपाला द्या. मला काय पाहिजे, नको मला टाळ्या शिट्ट्या, नको मला टाळ्या शिट्ट्या. वयाच्या 30व्या वर्षी नाव रूपाला आलेला पहिला शक्तिमान शाहीर आहे, त्याचं नाव आहे बुवा राजेश टिपे. आणि काय झोमतो तुमच्या उडतो म्हणून, तुम्हाला झोमतो राजेश बुवा. आणि उडत राहणार बुवा अजून, जेव्हा माझ्यावरती या तेव्हा तुमच्यावरती उडणार नाही बुवा, नांगरा सकट बाई घेऊन चालणार बुवा तुमच्यावर. म्हणून माघार घेणार नाही बुवा कुठं, अर्ध्या गुरुचा बाळगा चला नाही बुवा, अवसाला पाठ गेला जातीवंत गुरु चालाय बुवा. आणि म्हणून पसंत आलेला आहे ऋषिकेश जगदीश राऊत दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक राजसाहेबांचे गाणं झालं पाहिजे. त्याप्रमाणे महेश कांगणे यांच्या माध्यमातून खास राजेश भाऊच्या आवाजासाठी रोख रुपये 1,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शाकीर मानाचा मुजरा करतो. ईश्वरी योगेश खेराडे ताईंच्या माध्यमातून राजेश भाऊच्या आवाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ही लोक येडी आहेत, ही येडी आहेत बक्षीस नाव झाली. तुम्ही मोठे शान 10,000 आलं, 20,000 आलं, 10,000 आम्ही बसाने पडलं वागायला गावलं विषा बुवा. आणि म्हणून विषय आहे महत्वाचा मित्रांनो. म्हणतात आज मला तापवले, मला पण नाही तापवलं बुवा. रात्री पण मित्रांनो खोटं सांगत आहे, रंगादेवी शपथ लोक थुकली यांच्यावर. हे लागलं मंगलाष्टक का बापाडे कसं आहे, हे बारी चाललंय, हे आज कमाल केली. रात्री मंगलाष्टक गात होता तिथं. मी 10 मिनिटं जास्तच घेणार, मला थांबू नका. त्यांना आयोजकाला सांगायला लागलं बारी देऊन बारी बंद करा म्हणून. आता मी बरोबर त्याला टायमिंग ठेवतो, त्यांचा बरोबर कधी कशा पट्ट्यात कार्यक्रम करतो, फक्त बघा तुम्ही. बक्षीस झालेलं आहे. या ठिकाणी कथा आहे अमर या प्रेमाची, बेटी राधा या घनश्यामाची दादांच्या माध्यमातून खास सक्षम संदेश व्हावे कोंडिवली खेडगावचे शिकवले दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक राहिला होता. प्रश्न उत्तराचा रात्री शाहीर यांना विषय दिला. मी काय म्हटलं, तर तुम्ही प्रिंट छापली ना, मग त्याच्यावर काय तुमची शाही संपली पेनातली, तुमची नाही तर दुसऱ्या बाजूच्याची घ्यायची. त्याच्यावर लिहायचं ना वरती की बाबा भूमाता आणि आहे ना भूमाता गौरव करता, यातलं आमचं उत्तर आहे. हे तुम्ही बाजू 5 महिन्यांना दिली नाही, आजच कशी दिली मग? म्हणजे माझं उत्तर काय रात्रीचं चुकीचं होतं? या ठिकाणी सरिता दीपक वेले, सरीच कोको वेडी झाली राधा तुझ्यासाठी बक्षीस झालेलं आहे 551 रुपये शाहिरी मानाचा मोजरा. बघा आता म्हणजे मला भीती पण वाटते, आल्या लोकांना पण वाटते घ्यायला बक्षीस मला येड आहे, ते लोकांना पण बोलायचं मी नाही करायचं. एवढा शाणा भाऊ आहे, एवढा मोठा शाणा भाऊ आहे. विषय कसा बघा मित्रांनो, रात्री ह्यांच्या विषयाचं उत्तर दिलं, आजही विषयाचं उत्तर देतोय. रात्री म्हणतात विषयाचं उत्तर बघा, माणूस किती आहे बघा. म्हणजे मित्रांनो बघा, एखाद्याला शेती कशी लावायची उत्तर दिल्यानंतर म्हणतात, म्हणजे बारी संपल्यावर येऊन सांगतात वा तो काय म्हणते विषय. त्याच्यात आमच्या उत्तराचा एक भाग असा की राजा त्याचा परिवार आणि देवानं वरदान दिला. मग आधी काय तोंडात तुमच्या काय तुम्हाला अडकला होता सांगायला. आणि आज तुम्ही देता मला खाली लिहून भूमाता आणि गौरव गाथा, तुमची गाथा आणि तुमचा आहे ना तुमचा याड कसा काढतो बघा भाऊ. आजच्या विषय आहे शाहिरांच्या विषयाचा आजही उत्तर देते मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि खात्रीशी उत्तर देते बुवा. मान्य करा अगर करू नका, कारण तुम्ही काढता वाईट सगळ्या पळ वाटायचं बुवा. मी आजही सांगतोय, छातीला बोट लावून सांगतोय, तुमच्या विषयाचं उत्तर राजेश भाऊनी कालच सोडलंय, तुम्ही मान्य नाही करत. तुम्हाला कमी मला वाटते बुवा उत्तर मान्य करायला, पण आज तुम्हाला सांगतोय आजही तुमच्या विषयाचं उत्तर मित्रांनो उत्तर आहे का? शाहिरांचा विषय
शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. खाली टीप आहे, ग्रंथ संदर्भ भूमाता रहस्य कथा. हे आज टाकले ना, आज कालच्या बारीपर्यंत नव्हती. खालची टीप, देव एक, राजा आणि त्याचा परिवार अशी पौराणिक कथा स्वरूपात वर्तनाची ही सविस्तर ग्रंथकथा आहे. शंकर, खंडोबा, ज्योतिबा वगैरे नावं सांगू नयेत. बरं हो बाबा, तुझ्या म्हणण्यानुसार उत्तर घे. विषयाचं उत्तर आहे का हे पूर्ण वाचू नका मुलीच, शांत बसा. हाताच्या घडी तोंडावर बोट, त्या कानात हुंदीर मुद्दा असेल मला ऐकायला जाऊ दे. आज ऐका, आज ऐका बुवा विषयाचं उत्तर काय देतोय. बळीराजा पाताळात गेल्यावर पृथ्वीवरील शेती आणि शेतकरी ज्यांना बळीराजा आपली लेकरं मानायचा, ती लेकरं अनाथ झाली. राजाच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन जंगलातील क्रूर अघोरी शक्ती, भूत, पिशाच, रोगराई आणि दृष्टी तांत्रिक शक्तींनी शेतभूमीवरती थैमान घातलं होतं. शेतकरी जेव्हा शेतात नांगर धरत होता तेव्हा त्याच्या बैलांना अज्ञात आजार व्हायचे. शेतात राबणारी माणसे अचानक मरून पडायची आणि भूमी सुकू लागली. पाताळातून हे सर्व पाहून बळीराजाने त्याच्या परिवाराने भगवान विष्णूंची अत्यंत व्याकुळतेने आराधना केली आणि म्हणाले, बळीराजा म्हणाला, माझ्या दानामुळे जर माझा शेतकरी, माझी प्रजा, मुख्य बैल संकटात पडणार असतील तर अशा दानाला काय अर्थ. बळीराजाचा हा निस्सीम प्रजाप्रेम आणि त्याग पाहून भगवान विष्णू गहिवरून गेले. त्यांनी बळीराजाला पाताळ लोकांचे कायमचे राज्य दिले आणि स्वतः त्याच्या राजवाड्याचे रक्षक म्हणजे द्वारपाल बनले. त्याच वेळी पृथ्वीवरील शेतकरी बांधवांच्या नागरी बळीराजाच्या संरक्षणासाठी स्वतः विष्णूंनी हे महावरदान दिले. ते वरदान काय होते मित्रांनो ऐका. हे नागरी बळीराजा, आजपासून पृथ्वीवरील तुझा कोणताही कष्टकरी शेतकरी अनाथ राहणार नाही. जेव्हा जेव्हा शेतकरी शेती करताना आपल्या कमरेला लोखंडाची आकडी कोयती म्हणजे वाकडा विळा बांधून नांगर धरेल, तेव्हा ती कोयती माझे सुदर्शन चक्र म्हणून त्याचे रक्षण करेल. लोखंडाच्या या पवित्र कवचाच्या प्रभावामुळे शेतात काम करणाऱ्या माणसांना, तुझ्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या तुझ्या बैलांना आणि त्या पवित्र शेतभूमीला जगातील कोणत्याही वाईट शक्तीचा, करणीचा, भूताकेतांचा, अघोरी बाधेचा त्रास होणार नाही आणि या वाईट शक्तीपासून ते लांबच होऊन भस्म होतील. हे शाहीर आज खात्रीशी दिले तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. मान्य करा, अगर करू नका बुवा, मला फरक नाही. आणि परत बुवा, तुम्ही काय एवढं काय, तुम्ही खराब बाबाच्या खालीच एवढं मोठं भगत नाही तुम्ही. परत ह्या धमकीच्या गोळ्या राजेश बुवा समोर द्यायच्या. तुम्ही 7.5 तासात नाही, तुम्ही 10 तासात कोणाचा पण नाच लावा, पण माझा नाच कुठीला. तुमच्या काय भाषाचं मी काय देणे करी तुम्ही माझा सुटी लावायला. तुमच्या जेव्हा नाच काढलाय, परत बुवा मला सांगतो ना. आणि काय मी नमन, मी सामान, मी काय यमक कसला यमक, तुम्ही शक्ती दिल्या नमन आणू नका, एवढाच माझा विषय. बाकी काय मी तुम्हाला बोलतो, शिवाय दिले विषय का पहिला विषय. आणि म्हणून सोडा बाता घ्यावरती विषय आहे गोरक्षनाथांचा. विषय कसा आणलाय बघा. अरे मागा एवढ का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. विषय का मागा एवढ का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. नाही विचार करणार लोकाचा. गोरक्षनाथ जेव्हा साईकडे भिक्षा मागायला गेले तेव्हा त्या बाईने त्याला वडे दिले. ते वडे मित्रांनो भोकाचे वडे होते. पूर्ण विषय का शास्त्रात त्याचा उल्लेख आहे बुवा. ते वडे भोकाचे वडे होते. विषय कसा सांगाय बघा. मागा एवढ का धडपड, तू निर्णय घेतलास टोकाचा. नाही विचार करणार लोकाचा, नाही विचार करणार लोकाचा. बुवा आहे हय्या भोकाचा. विचार करणार लोकाचा. बुवा आहे हय्या भोकाचा. मागा एवढ का धडपड, निर्णय घेतलास टोकाचा. मागा एवढ का धडपड, निर्णय घेतलास टोकाचा. नाही विचार करणार लोकाचा. बुवा आहे हय्या भोकाचा. शाही म्हणतात, आज म्हणतात तुमची काय खिलाफत आहे. आज बुवा तुमची हुलगवणी, तुमची मालवणीच करतो बुवा. कशी बघा थोडक्यात. आणि बक्षीस दिलं आहे सांगल तो क्रिकेट संघ.
मरगुणवाडी दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं 12,000 पारितोषिक. आणि म्हणून दुसरा मुद्दा शाहीर म्हणतात मी म्हणतात या लोककलेला विधानसभेमध्ये विधानभवनामध्ये शक्तिपुऱ्यामध्ये नमनामध्ये योगदान आहे विकास नांदोरेचं. आणि आम्ही नाही म्हणतोय कुठं, आम्ही होच म्हणतोय. आम्ही होच म्हणते बुवा, आम्ही तुमच्यासारखं नाही स्वतःचा बाबून लोकांचा काढता. आम्ही होच म्हणते बुवा. पण विषय काय शाहीर जे काय क्रेडिट घ्यायचंय ना झाला तुम्हीच घ्या. एवढा कोण रिकामा नाही का बुवा. इथं आमचा आम्हाला होता ना की तुम्हाला आपला धंदाच केवढा आहे. इथं आमचा आम्ही नाही म्हटलं काय शाहीर विकास नांदोरे यांचं या गोष्टीसाठी योगदान आहे. याच्यावरती आमचा काय नकार आहे, आमचा विरोध आहेच. आम्ही मान्य करतोय का आम्ही नाही म्हटलं. पण शाहीर उगाच आहे ना तुम्ही आज बोलायला काय नाही म्हणून बोलू नका. राहिला विषय लोकांच्या टाळ्यातून शिट्ट्यांचा नको वाजू देत. तुम्हाला काय वाटतं हे टाळ्या आणि शिट्ट्या वाजवणं सगळेच काय तुम्हाला चांगलं म्हणतात. जेव्हा किकी आणि किकी करतात ना तुमचे टिंगल उडवतात लोक बाहेर जाणून घ्या. तुमचा हाशा करतात बाहेर लोक बुवा. आणि म्हणून विषय कसा आणला बघा वरती सोंडा बांधायचा नाही. अरे ला हा अरे लाडाची बाई घेऊन माझ्या जोडीला मग लई दिवसानं गेलो या सासरवाडीला. विषय कसा ह्या खाली राजेश वाचा म्हणून म्हणतोय अहो ज्ञानी पंडित ऐकाच तुम्ही, ज्ञानी पंडित आज ऐका तुम्ही उगा तोंड फोडू नका राड्याला. संत ज्ञानेश्वर माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींनी मुक्या रेड्याच्या तोंडी भीत बोलवले. बोलवले ना, बोलवले का का माझ्या मनाचं मांडवकर 2 मिनिटात 5 मिनिटं ना भरपूर झाली. आय लव्ह यू. विषय कसा बघा अहो ज्ञानी पंडित आज ऐका तुम्ही उगा तोंड फोडू नका राड्याला. मी बोलायला लावेन वेद्या काल्या रेड्याला. मी बोलायला लावेन वेद्या काल्या रेड्याला. सगळा हानी बोला त्या गिलास. आणि म्हणून दुसरा विषय शाही म्हणतात राजेश भाऊ म्हणतात लंगडा. काय लंगडा मला पाहिलं सगळं पाय मजबूत आहे माझं. एकदा येऊन बघा बघा म्हणतो मला समजत लंगडा आहे माझ्या हातात कुपडी आहे. राजेश भाऊ सगळं पाय मजबूत आहे बघा 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 एकदा अनुभव घेऊन बघा पाय कसा आहे तो. विषय म्हणतात विजय बॉल लिहून देणार, राकेश बॉल लिहून देणार आणि हे गाणं. अरे पुन्हा 500 रुपयाचं भाड्यांचं नाही आलं. आणि मी काय म्हणतो मित्रांनो राजेश भाऊला गाणं लिहिता येत नाही हे मी मान्य करत नाही. राजेश भाऊ गायकी लिहू शकतो. पण विषय काय मित्रांनो आज सोशल मीडियाचं माध्यम भरपूर वाढलंय. जर चुकीचा एखादा शब्द गेला तर राजेश भाऊला लोक बोलतील ना. पण मित्रांनो आज राजेश बुवा भले गायकी लिहित नाही पण जे काही लिहून देतात त्याला मात्र 4 स्टार लावण्याचं काम राजेश बुवा नक्कीच करतोय. बरोबर आहे ना. लाल भात माणसाने दुसरा काय पाहिजे. आणि म्हणून चला बक्षिसाला आहे करण आणि किशोर वारी शिशिर विधायकच्या माध्यमातून 200 रुपयाचं 12,000 पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मगाशी फरमाईश आलेली होती चोरून पाहत हे काय घ्यायचा बस झाला इंजेक्शन अजून काय द्यायचं उडवा द्यायचा बस झाला एवढा एवढाच बस झाला. आणि बघू 1 महिना येणार आणि बघू काय मला पण 1 महिना काय मला असा करणार एवढा चला मला पण बघू दे. तुम्ही
रणनीती द्याव तर माझा काय करणार असा तोच मला बघायचा आहे बुवा. काय बुवा तुम्हाला आज सांगतोय तुम्ही आहे ना स्वतःला मोठे ज्ञानी पंडित आहे ना तुम्ही आहे ना शीघ्र कमी हो मोठं समोरच्याला कमी नाही टाकायचं बुवा. एवढीशी मुलगी सुद्धा मोठे हातीला बुवा व्हायला पाहिजे होती विसरू नका बुवा. आणि म्हणून फरमाईश दिली आहे डीला बाबा 2 फरमाईश आहेत जाऊ द्या 2 फरमाईश घेऊनच टाकायचं बाकी थांबवायची डीला डीला वरती घ्या. ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का ये संगम है नयनात माझ्या तू भरला तुझ्या विना वेडना सरला कान्हा सोबतीला नसताना घरी अंतरात मी वरला कथा आहे अहो अमर या प्रेमाची आणि वेडी राधा मी आघन समाची. कानाला म्हणतात बोलायला एवढी लायकी आहे एवढी अवकाश आहे तुम्ही राणीला हवं नको तुम्ही काय मोठे लायकीचा कानाला काय बोलायचं नाही राणीला तुम्ही हवं नको ते बोलायचं का राधा गरीब आहे म्हणून नादाला लागायचं नाही बाबा. अजून पण सांगतो जसं जसं समोर वारी कराल तसं तसं उत्तर द्यायचं राजेश पक्ष तुम्हाला धमक काय बुवा. आणि म्हणून खाली यायला घ्या फरमाईश आहे. चोरू चोरून पाहत एक पाखरू लाजत गाण्याच्या बरातीच माझ्या मनात वाजत धक्क्या पावलाने माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीन केली धक्क्या पावलाने माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीन केली यंदा गाव माझं नाव साजणीच्या उखाण्यात यंदा गाव माझं नाव साजणीच्या उखाण्यात चोर चोरून पाहत एक पाखरू लाजत गाण्याच्या बरातीच माझ्या मनात माय बाबा रातपुडी सौगाबाद आठवडी आपण पुन्हा एकदा हा कार्यक्रम होऊन केला. आमच्या संपूर्ण आमचे बापरडेकर माऊली असतील आमचे भांडवकर माऊली असतील आमचे झोरे माऊली असतील दृश्य माऊली असतील या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो. दुसऱ्या वर्षी ही संधी दिली मगाशी बुवाच म्हणाले तिसऱ्या वर्षी पण हॅट्रिक